आलेली मान्यवर मंडळी, उपस्थित पावडे सर्वांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। क्रिकेट फेस्टिवल 2022 कमालीचा आपण आयोजन पाहतोय। श्री वेताल कोपर आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा पाहतोय। स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून रंगतोय दोन दिग्गज संघामधून आजच्या स्पर्धेतला उद्घाटनीय सामना। आणि बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया आपण मैदानाकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरू होतोय तेव्हा ऐकूया सुमधुर आवाज म्हणजे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ वेळेगाव ओ टू जेवण पाटील। खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर। भव्य दिव्य अशी स्पर्धा। सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन ह्याच्या पहिल्या दिवसाला आणि पहिल्या सामन्याला आम्ही प्रारंभ करणार आहोत। दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगणार आहे। बंद्र्या मारुती काल्हेर आणि श्री गुरुदत्त मानकोली। गुरुदत्त मानकोली संघाच्या संघनायकाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे। तो बंद्र्या मारुती काल्हेर या संघाला टोपनर पेअर सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे बंद्र्या मारुती काल्हेर या संघाची। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात। पहिलाच फुलटॉस चेंडू होता। खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतं मिडॉनला। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। संतोषाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत। पहिल्या चेंडूवर खातं गोलतोय धावसंख्येचा श्री गणेश केलेला आहे। बिनबाद 2 अशी सुरुवात आहे बंद्र्या मारुती काल्हेर या संघाची। राजन सिनियर नॉन स्ट्रायकिंग एंडला तर पहिली षटक हाताळतोय गोलंदाज सुधीर। पॉवर प्लेचं षटक आहे। सज्ज होतोय षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी मुंडोरा एंडच्या टोकाकडून। चांगला फटका फ्लिक केलेला आहे। चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। गुड शॉट 4 धावांसाठी दणदणीत चौकार। वेल बिगेन इज हाफ डन। धमाकेदार सुरुवात बघायला मिळते बंद्र्या मारुती काल्हेर संघाची। आपल्या होम ग्राउंड वर खेळताना हा संघ पाहतोय। उद्घाटनीय सामना आहे तो श्री गुरुदत्त मानकोली आणि बंद्र्या मारुती काल्हेर या दोन संघांमधील। पुन्हा एकदा सुधीर सज्ज होते बॉलिंग मार्क वर। चेंडू शेवटच्या मोमेंट्सला स्ट्रोक चेक केला आणि फक्त हलक्या त्याने तिथे खेळला होता। शॉर्ट बॅक फ्लिपनं लोअर हँडल बॉटम पुश केला होता। शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल। या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर। बिनबाद 13 नन फॉर 13। पुन्हा एकदा सज्ज होणारा बॉलिंग मार्कवर सुधीर। अंधाधुंद पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही। निर्धाव चेंडूची समाप्ती। अशा प्रकारे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 एक धमाकेदार आणि दमदार सुरुवात बघायला मिळते ती बंद्र्या मारुती काल्हेर या संघाची। यानंतर जो सामना होईल जय बजरंग गोरसे आणि गावदेवी व्हेले। आपण संपर्क साधायचा आहे। जय बजरंग गोरसे आणि गावदेवी व्हेले। अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे। श्री वेताल कोपर 40+ आयोजित सरपंच व उपसरपंच चषक
2022 आज उद्घाटनासाठी कित्येक मान्यवर आम्हाला लाभलेले आहेत. विद्यमान ग्रामपंचायत कोपर सरपंच रमेशजी सीताराम पाटील, सौभाग्यवती हेमाताई विनायक मात्रे, उपसरपंच कोपर श्री रुपेश गुरुनाथ गरज, ग्रामपंचायत सदस्य कोपर संतोष बापू मात्रे, उद्योजक कोपर सन्मानित श्री कबीर आशा घरत समाजसेवक, अनंतजी भांबरे समाजसेवक, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत काल्हेर सौभाग्यवती भावनाताई सुजित पाटील, प्रभावती लक्ष्मण पाटील माजी उपसरपंच कोपर, तसेच संगीताताई दीपचंद घरत माजी उपसरपंच कोपर. पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरोखरच एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. कोपर गावाची सरपंच व उपसरपंच चषक 2022. सुरेशजी शंकर मात्र आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट होते फलंदाज. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करताना कुठल्याही प्रकारची धाव नाही. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. गोलंदाज सुनील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड दी स्टंपने गोलंदाजी करताना चेंडू बघूया. स्वीपच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला होता, कॅच ड्रॉप केलेला आहे. संधी होती फलंदाजाला बाद करण्याची. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. अंडर आर्म थ्रो येतोय. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचीत बाद होते राजन. आनंद घ्यायचा, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. एक चिक्की सिंगल पूर्ण केलेली आहे ती राजन ज्युनियर याने. हाच तो खेळाडू आहे. मॅन ऑफ द सिरीज ठरला होता बाली ट्रॉफी 2022. या स्पर्धेमध्ये अतिशय कमालीचा आणि जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स राहिला होता. या खेळाडूचा स्वीप केलेला आहे. चेंडूला चांगला फटका, क्षेत्ररक्षक झेपवतोय. गुड फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होतोय.
वेगाने भरारी घेते धावपलकावर 29 लॉस बाय 2 विकेट. तिसरी षटक प्रगतीपथावर आणि आता मात्र चांगली स्फोटक विध्वंसक इनिंग साकारताना आपल्या संघासाठी राजन ज्युनियर चांगल्या टच मध्ये येताना आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केला, वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय. बघा यानंतर लक्षात घ्यायचं तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध नाही याची नोंद घ्यायची आपण. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. सामना करेल राजन. चेंडू मात्र चांगला फटका आहे, बघूया जंप मारून शॉट खेळलेला आहे. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटला, चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 30. चांगला आकार येतो धावसंख्येला आणि वेगवान भागीदारी बघायला मिळते तिसऱ्या गड्यासाठी. विनायक आणि राजन या 2 खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा राहुल सज्ज होते. चांगला फटका आहे, फोर्स केलेला चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावते. रणजित 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या विनायक याने आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 32. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी यायचे. जय बजरंग गोरसे आणि गावदेवी व्हेले दोन्ही संघाचे कॅप्टन जय बजरंग गोरसे आणि गावदेव व्हेले. ओव्हर टू दे मोहन दादा भोईर. हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आजच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी मुख्य गेस्ट या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. व्यासपीठावर जाऊया. कॅमेरामन आपण देखील स्टेज कव्हर करा. आज आमच्या विनंतीला शब्दांना मान देऊन उद्घाटन समारंभासाठी ज्यांची आवर्जून उपस्थित आपण पाहिली विद्यमान सरपंच ग्रामपंचायत काल्हेर सौभाग्यवती भावना सुजित पाटील या ताईंचं करूया आपण विशेष स्वागत आणि सन्मान. मी सौभाग्यवती हेमा विनायक मात्र विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कोपर या ताईंना विनंती करतोय की आपण आपल्या शोभा असते या ताईंचा आपण विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. सौभाग्यवती भावना सुजित पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत काल्हेर. सौभाग्यवती हेमा विनायक मात्र विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कोपर यांच्या माध्यमातून यांच्या शुभ हस्ते एक शुभ सन्मान केला जातोय. काल्हेर ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच सौभाग्यवती भावना सुजित पाटील या ताईंचे या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. धन्यवाद. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. ते एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. निश्चितच या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 33. स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक व्हाईट बॉल. लगातार दुसरा व्हाईट बॉल टाकलेला आहे. धावसंख्या या सिंगलच्या मदतीने वाढते. धावपलकावर 34. खराब गोलंदाजी संदीप एजी. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. चेंज ऑफ द पेस बघायला मिळते. वेग निश्चितच कमी केला होता. व्हेरिएशन गोलंदाजी बघायला मिळते. निश्चितच पहिले 2 चेंडू आपण जर बघितले तर उजव्या एसटीच्या खूपच बाहेर वळणारे खराब चेंडू दोन्ही व्हाईट बॉल बघायला मिळते. त्यानंतर तिसरा चेंडू झपकन आतमध्ये येणारा पडल्यानंतर ट्रेंड देखील बघायला मिळते. डॉट बॉल. पुन्हा एकदा संदीप. चांगला फटका आहे. बघूया पंच केलेलाय. चेंडू चाललाय तो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकार 38. विनायक आणि पाहतोय आपण राजन ज्युनियर वेगवान भागीदारी दोघांमध्ये बघायला मिळते.
यानंतर जो सामना होईल तो गावदेवी वेहेले आणि जय बजरंग गोरसे ताबडतोब आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. 21 धावांची धुवाधार वेगवान भागीदारी बघायला मिळते तिसऱ्या गड्यासाठी. खूप चांगला खेळ बघायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. राजन ज्युनियर 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने खेळतोय 16 धावांवर, तर विनायक त्याला चांगली साथ देतोय, खेळतोय वैयक्तिक 4 धावांवर. संदीप लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता. 34 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, ओव्हरथ्रो होतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. तिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 40. एक समाधानकारक धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते ती बंद्र्या मारुती काल्हेर या संघाची. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर संदीप, सामना करेल फलंदाज राजन ज्युनियर. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. निश्चितच कुठल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. डॉट बॉल. माजी सरपंच ग्रामपंचायत गोरसे अनंतजी येणे आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. डॉट बॉल. वेगवान चेंडू टाकला होता, वेगाने चकित केलेलं आहे फलंदाजाला. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 40. शेवटचं चौथा अंतिम षटक मार्गस्थ. संदीप, चांगला फटका आहे, बघूया. लॉफ्ट केलेला आहे, झेल सोडतोय. नजर अटी, दुर्घटना घटी. कॅच ड्रॉप केलेलं आहे. निश्चितच संधी होती. राहुल त्याने झेल सोडला होता आणि बघता बघता तिथे तिसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद झालेला आहे. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आजच्या वर्गण समारोहाच्या मुख्य गेस्ट श्रीमती संगीता दीपचंद घरात, माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपर यांचं देखील करूया आपण शुभ सन्मान. मी
हेमाताई यांना विनंती करतो आपण त्यांचं देखील करायचंय शुभ सन्मान. श्रीमती संगीता दीपचंद घरात माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपर आणि आजच्या उद्घाटन समारंभाच्या मुख्य अतिथी यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. ऑर्गनाइज कमिटी थोडंसं स्पीडअप करा. श्रीमती संगीता दीपचंद घरात माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपर या माऊलींचा या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोपर सन्माननीय रुपेश गुरुनाथ घरत यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोपर आणि मित्र आपण जी स्पर्धा पाहतो ही स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोपर सन्माननीय रुपेश घरत साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर संघाचे कॅप्टन उमेश पाटील यांचे शुभ असते मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सुप्रसिद्ध उद्योजक या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे सन्माननीय संतोष बाबू म्हात्रे यांचं देखील करूया आपण शुभ सन्मान. संतोष बाबू म्हात्रे मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी त्यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ही स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा देखील एक सिंहाचा वाटा आहे. आमच्या गावचे सुप्रसिद्ध उद्योजक कोपरगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक संतोष बाबू म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर आमच्या गावचे समाजसेवक सन्माननीय कबीर आशा घरत यांचं देखील करूया आपण स्वागत. हॅलो आजच्या उद्घाटन समारंभाचे ते देखील एक मुख्य गेस्ट आहेत कबीर आशा घरत आमच्या गावचे समाजसेवक. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानी अनंत भांबरे समाजसेवक कोपर यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्मान्य अनंत भांबरे त्यानंतर सन्मान्य सुरेश शंकर म्हात्रे समाजसेवक कोपर यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. अनंत भांबरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर मान्य श्री सुरेश शंकर म्हात्रे सन्मान्य सुरेश शंकर म्हात्रे या मान्यवरांच्या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर जय बजरंग गोरसई या संघाचे सर्व माजी सरपंच ग्रामपंचायत गोरसई सन्मान्य अनंत केने माजी सरपंच ग्रामपंचायत गोरसई अनंत केने साहेब यांचा देखील करूया आपण शुभ सन्मान. गोरसई संघाचे सर्व आणि त्याचबरोबर गोरसी गावचे माजी सरपंच सन्मान्य अनंत केने साहेब यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर बांद्र्यामध्ये कल्याण संघाचे नामांकित क्रिकेटर आणि मित्र जेव्हा नेहमी स्पर्धेचं ज्या ठिकाणी आयोजन असतं त्या स्पर्धेला नेहमी ज्यांचा एक सहकार्याचा हात असतोय असं दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय संतोष म्हात्रे बांद्र्यामध्ये कल्याण संघाचे नामांकित क्रिकेटपेक्षा मला वाटतं कबड्डी हा त्यांचा आवडीचा विषय. कबड्डीवर त्यांचा अतिशय प्रेम आहे. उत्कृष्ट कबड्डीपटू आणि उत्कृष्ट क्रिकेटर संतोष म्हात्रे यांसाठी केला जातोय शुभ सन्मान. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित निमिलन पायगाव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर विकास मुकादम यांचं देखील करूया आपण शुभ सन्मान. विकास मुकादम यांचा देखील या ठिकाणी विशेष गौरवने सन्मान केला जातोय. धन्यवाद. जर चुकून कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर चुकभूल माफ असावी. आणि बॅक टू नावून क्रिकेट आपण जाऊया पुढे एकदा मैदानाकडे. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करतो तो गोलंदाज. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गावदी स्पोर्ट्स वेळे विपक्ष जय बजरंग गोरसई
संघाचा कॅप्टन आपण देखील टॉसबॉक्सशी संपर्क साधा. मात्र दोन्ही संघांना विनंती आपण आपलं रिपोर्टिंग देखील या ठिकाणी आहे. पहिला चेंडू पेस करताना आपण पाहिलं पहिल्यांदा थोडंसं ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला सुंदरसं स्पंच केलं होतं. मात्र शॉर्ट पॉईंटला आपण काय कमालीचं क्षेत्रक्षण आपण पाहिलं होतं. राजन सिनियरच्या माध्यमातून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट झेल कलेक्ट केला. महत्वाचा पहिला फलंदाज कमलाकरा बाद होतोय. नेक्स्ट न्यू बॅट्समन जातोय बंडू. स्ट्राईक रोडेकडे संदेश रूपचंद याला. रूपचंद हा देखील संघातील सर्वात महत्वाचा क्रमकार फलंदाज आहे. निश्चितच संघाला एक चांगली सुरुवात करून देणारा फलंदाज रूपचंद. सध्या दया याचा चेंडू पेस करताना आपण पाहतोय. दया सज्ज होतो मार्गदर्शक. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं. त्यांचं देखील आमच्या माध्यमातून शुभ सन्मान झालं होतं. कबीर अशा घरात आणि त्यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला तन मन धन या ठिकाणी अर्पित केलेले आहे. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. या स्पर्धेसाठी त्यांनी देखील आम्हाला आर्थिक सहकार्य अर्थातच 1111 रुपयाचं रोख कॅश प्राईज त्यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज दया. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय रूपचंद. गोलंदाजाचा चेंडू अतिशय चांगला फटका. चेंडू सुंदर सॉन्ड्राईचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडावला जाते. थोडंसं मिसफिट होताना आपण क्षेत्ररक्षक राजन याला पाहिलं. दुसरी धाव घेण्याचा चांगला प्रयत्न. फेक मात्र थोडीशी रॉंग इन. तिसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल का? यास बघा ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 धावा होत्या त्या 3 धावा कन्वर्ट केले जाते. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फेक कुठं थोडीशी रॉंग एंड झाली होती. 3 धावा आणि जे धावा असतात एक्स्ट्रा धावा असतात ते कुठेतरी तुम्हाला संघाला पराभवाच्या काहीच येणारे असतात. बघा षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर विजयाचं लक्ष 43 धावांचं 1 बाद 9 धावा धावपट करूया. चला प्लीज थोडंसं बेल कमी काय. जेव्हा जेव्हा पाण्याची उपलब्धता लागेल तेव्हा प्लीज आपण लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. दोन्ही संघामधून आपण लगेच नाणेफेक देखील करतोय. मी सन्मानी व्यासपीठावर विराजमान संतोषजी म्हात्रे. बंदरामध्ये कायदे संघाचे नामांकित क्रिकेटर संतोष म्हात्रे आणि त्याचबरोबर सन्माननीय रुपेश गुरुनाथ गरज विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोपर या 2 मान्यवरांनी विनंती करतो आपण आपल्या शुभ असते या दोन्ही संघामधून नाणेफेक करायची. संतोषजी म्हात्रे बंदरामध्ये कायदे संघाचे नामांकित क्रिकेटर आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कोपर रुपेश गुरुनाथ गरज या 2 मान्यवरांना विनंती आपण आपल्या शुभ असते या दोन्ही संघामधून नाणेफेक करायची आहे. गावदेव वेहेले संघाचा संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर येत आहे. गावदेव वेहेले कॅप्टन आपण ताबडतोब यायचंय. दया
अतिशय खराब चेंडू. पंचांचा नोबलचा देखील इशारा येतोय. क्रीज बॉक्सच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. धावसंख्या एकदम आणि पुढे सध्या धावसंख्या होती ती 10. विजयाचं लक्ष 43 धावांचं षटक क्रमांक पहिलं. आता मात्र अतिशय चांगला चेंडू केसरीपंथी चेंडू सुंदर सॉफ्टवेअरचा फटका. चेंडू मिडअपला जातो. चांगलं शतक इनफिल्ड मधून आपण पाहतो मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी संख्या धावसंख्या पुढे सध्या धावसंख्या होती ती 11. आस्किंग रन रेट जर आपण पाहिला प्रति षटकामागे 10.75ची सरासरी आहे आणि पहिल्या षटकामधून कुठेतरी आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे ती गतीला कुठेतरी स्पर्श केला जातोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. राईट अमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन रूपचंद. थोडासा मिस टाइम फटका. पहिली धावा ते विगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मोहम्मद आवडता आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय रूपचंद. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 12. एक चांगली सुरुवात आहे. गावदेवी वेल संघाचा कॅप्टन आपण ताबडतोब नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये येते. गावदेवी वेल संघाचा संघनायक मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय श्री वेताल कोपर आयोजित सरपंच उपसरपंच 2022 या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेची मजा घेतात. त्या प्रेक्षक मधून आमचे परममित्र कशेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक धन्यवाद शाखा प्रमुख मोहनदादा भोईर. 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. गोरसई संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर येते. बघा दोन्ही संघांची माहिती करता स्पेशल गोल्डन कॉइन या स्पर्धेसाठी खास नाणं बनवण्यात आलेलं आहे. गोल्ड कॉइन. कॉइनची एक बाजू आहे टेल आणि कॉइनची दुसरी बाजू आहे हेड. एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. हेड असं म्हणणं आहे गावदेवी वेले संघाचे कॅप्टन. टेल येतोय. टॉस जिंकलेली आहे ती जय बजरंग गोरसई संघाच्या संघनायकाने फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. गावदेवी वेले या संघाला मी आपणास घेऊन जातो कॉम बॉक्स मध्ये. तत्पूर्वी दोन्ही कॅप्टनला खास कोल्ड्रिंक दिलं जाणार आहे. सर्वप्रथम कोल्ड्रिंक दिलं जाते ते जय बजरंग गोरसई या तर कोल्ड्रिंक दिलं जात आहे ते गावदेवी वेले या संघाला. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज मोहनदादा भोईर. थँक्यू. थँक्स. धन्यवाद जेवण. बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडं. मान्यवरांचं मित्र या ठिकाणी शुभ आगमन सन्माननीय श्री कैलाश बाबू पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेले. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. बाई आखे अजून लागले आता नाही कारवा यात्रा ना कारवाची पडगा पडगा कारवा हे कारवा हे कारवा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धावसंख्या होती ती 15. विजयाचं लक्ष 43 धावांचं. पुन्हा एकदा सर्व केडरसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भिवंडी न्यू पोर्टिप्लस संघटनेचे सन्माननीय सदस्य कशेडी शिवसेना शाखेचे प्रमुख सन्मानी गणपतजी भोईर आहे. यांचं नवरं गावानच ना त्याला कोण आलते जेवायला बिवायला फीट जाम मोठी मोठी माणसं आली त्या मेलेला गावात तो ना कधी लागणार होती 2 आमच्या नव्हती ते नाही. बोल हर्षा
हां हां काय म्हणतात त्याने ऑर्डर बंद नाही केलं तू आवडू वाटतं तुला षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो धावसंख्या होती ती 18 विजयाचं लक्ष 43 धावांचा पुणे एकदा गोलंदाज सर्विस मारून पंचावन्न क्रॉस करतो मिथून एक संघाती सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे स्ट्राईक रोटेटने संधी आहे ती फलंदाज बंडू याला अतिशय चांगला चेंडू ऑनसाईडचा फटका देखील चांगला बंडू याच्या बॅटमधून चेंडू जातोय डीप मधून चांगले क्षेत्ररक्षण हवी याच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का यास 2 धावा देखील कंप्लीट धावसंख्या दोन्ही पुरस्कृत धावसंख्या 20 षटक क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 20 मित्र पहिल्या 12 चेंडूत आपण जर विचार केला तर 20 धावा आलेले तर उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे सामन्याचा जर आपण विचार केला सामन्याचा जर आपण अपडेट पाहिलं तर दोन्ही संघांना अजून एक समान संधी आहे दोन्ही संघांना एक 50-50 चान्स आहे तर सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर नाही कुठला संघ या स्पर्धेमधून आपलं विजय संपादित करेल काल्हेर की मानकोली की काल्हेर बघा जेव्हा जेव्हा पाण्याची उपलब्ध असेल तेव्हा तेव्हा पाणी आपण मागून घ्यायचं आहे हॅलो मित्र आपण जर पहिल्या 2 षटकांचा विचार केला 12 चेंडूचा आपण विचार केला 12 चेंडूमधून 20 धावा आलेल्या आहेत उर्वरित 12 चेंडूमधून अजूनही 23 धावांची गरज आहे तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पाहायला सांगितलं तिसरं गोलंदाज संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज येतोय राजन मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आम्हाला ज्यांच्याकडे चेंडूची उपलब्ध झालेली आहे वैकुंठवासी कैलासवासी नंदा कबीर घरात त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमधून संपूर्ण चेंडूची आम्हाला उपलब्ध झालेली आहे कबीर अशा घरात कोपर यांच्याकडनं या पूर्ण स्पर्धेसाठी चेंडूंची उपलब्ध झालेली मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने खरोखरच त्यांचं मनापासून कौतुक करतोय सुहास पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक्स शीतपेय जेव्हा जेव्हा नाणेफेक केली जाईल त्या दोन्ही संघांना कोल्ड्रिंक्स या ठिकाणी दिले जाणार आहे या ठिकाणी मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटवर निश्चित थोडासा स्पर्श देखील आपण पाहिला होता मध्ये चेंडू कलेक्ट करता आला नाहीये एसटी रक्षक तानाजी याला जीवदान मिळतं फलंदाजाला मात्र कुठल्या प्रकारची धाव देखील नाहीये सगळ्यातील सर्वात महत्वाचा बिग मोठा फलंदाज सुनील याला जीवदान मिळतं आणि बघा आपल्या जीवदानाचा कशा प्रकारचा उपयोग फायदा करून घेतोय अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजन बघा या अगोदर आपण पाहिलं होतं ज्या फलंदाजाला आपण जीवदान दिलं होतं दुसऱ्या चेंडूवर कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून बिग ब्लास्ट आपण पाहिला होता अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता विजयाच्या माध्यमातून अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय
विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून कशील गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि भिवंडी क्रिकेट असो न्यू फटेबल संघटनेचे सन्मान्य सदस्य आहेत. शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत आमचे परममित्र गणपतजी भोईर यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद गणपतजी भोईर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला देखील आपण लाईक करता. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजन. अतिशय चांगला फटका, मात्र फटका फसतो की काय? यास अप्रतिम उत्कृष्ट झेल कार्यक्रम जो विनायकाच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट झेल कार्यक्रम जो महत्वाचा फलंदाज राहुल हा देखील या ठिकाणी बाद होतोय. च्या माध्यमातून मनापासून स्वागत. श्री वेताल कोपर आयोजित 40+ यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतो, क्रिकेटचं बिग शो पाहतो, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. एक कमालीचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज या स्पर्धेसाठी निश्चितच उद्घाटन समारंभासाठी जे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली होती ते आमच्यापासून रजा घेताना धन्यवाद. विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती हेमाताई आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झाला त्याबद्दल मी खरोखरच ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने आपलं मनापासून आभार प्रकट करतोय. आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केल्याबद्दल ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर विजयापासून अजून 16 धावा दूर आहे. येणारे चेंडू 6 विजयापासून 16 धावा दूर आहे. गोलंदाज संतोष बघा, गोलंदाज तुम्हाला 7 चेंडूमधून 16 धावा सेव्ह करायच्या आहेत. ते अगेन्स्ट फलंदाज 7 चेंडूमधून 16 धावा तुम्हाला करायच्या आहेत. संतोष हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा उत्कृष्ट गोलंदाज आहे. कित्येक स्पर्धामधून अतिशय चांगली गोलंदाजी आपण त्याची पाहिलेली आहे. दिस टाइम फटका चेंडू अमित शत्रक्षक दक्ष
आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला कलेक्ट करता आलं नव्हतं. सॉफ्ट डिसमिसल, साधा सोपा झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. याचबरोबर एक धावकाण्याची संधी. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती सँडी याला. बघा सँडी याच्याकडे एक चांगली ॲबिलिटी, चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. गुरुदत्त मानकुळी संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज, नेहमीच एक आक्रमक खेळ करण्याची ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे असा फलंदाज आहे. येणारे चेंडू 5 विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. ती क्षमता मात्र या फलंदाजामध्ये आहे. मोठे फटके मारण्याची क्षमता. येणारे 5 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. चेंडू पेस करतोय फलंदाज सँडी. बिग फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू शॉट पॉईंटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? मी अगोदर म्हटलं होतं अल्पेश, ज्या एक्स्ट्रा धावा असतात या कुठंतरी संघाला थोड्याशा पराभवाच्या काहीत येणारे असतात. बघा ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव होती त्याने 3 धावा कन्वर्ट झाल्या, 2 धावा एक्स्ट्रा झालेल्या आहेत. या 3 धावाने मात्र संघात धावसंख्या 3 पुढे सगळी धावसंख्या होती ती 31. आता येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. समीकरण 4 चेंडू 12 धावांची गरज. सुहास पाटील यांच्याकडनं बघा देखील प्रत्येक संघाने अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनतोय. कमालीचा फटका. सामन्यानं पुन्हा एकदा कलाटणी. कमालीचा फटका आपण पाहिला होता. कुशल मोमेंटचा सामना आता पुन्हा एकदा परिपूर्ण कमबॅक होताना. गुरुदत्त मानकुली. मॅच बॉल आलेला आहे. अतिशय चांगला फटका. अंधराईच्या बंधनाने चेंडू खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? यास. 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे असते. आता येणारे चेंडू 2 विजयासाठी आता 4 धावांची आवश्यकता. कमालीचा कमबॅक करताना या ठिकाणी गुरुदत्त मानकुळी संघाकडून आपण रणजित याला पाहिलं. जीवदानाचा फायदा घेताना रणजित या बॅटमधून सुरेख सुंदर फटका देखील पाहिला. आता तो चेंडू देखील पेस करताना कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. थोडासा ऑन दी ऑफ अतिशय चांगला फटका होता. चेंडू शॉट कव्हरला आपण पाहिला आणि 2 धावा घेण्याची संधी देखील त्याच्या बॅटमधून. आता मात्र सुरेख सुंदरपणे उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हता. आता मात्र समीकरण 1 चेंडू 4 धावा. गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. संतोष. आता मात्र थोडासा स्क्वेअर मारा आपण पाहतोय. खराब चेंडू होता. आउट ऑफ लेग स्टंप. आउट ऑफ लेग स्टंप. थोडासा लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच वाईटचा इशारा करता येत. गवीचा निर्बळ धावसंख्या 1 पुढे सकते. धावसंख्या आता येणाऱ्या चेंडू 1 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. अतिशय चांगला फटका.
बघा कमालीची मॅच आपण पाहिला काय जबरदस्त सामना पहिला सामना या स्पर्धेमधला उद्घाटन सामना कुशल मोमेंटचा सामना आणि कुठंतरी चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने मात्र एक धावेने या ठिकाणी पराभूत होणार संघ पाहतोय गुरुदत्त मानकोली.